नाही, खरं तर आंदोलन करायचं कारणच नाही, कारण का महिला आरक्षणाचा कायदा हा 2023ला अंमलात आणला गेला. तो मान्य सुद्धा त्या ठिकाणी झालाय. काँग्रेस आणि आमच्या सगळ्यांचं मत होतं 2024च्या इलेक्शनलाच महिला आरक्षण तुम्ही लागू करा आणि इलेक्शन त्या पद्धतीने त्या ठिकाणी होऊ द्या. पण भाजपला काय आहे, की एकतर महिला आरक्षण द्यायचंच नाही. त्यामुळे परत एकदा मान्य झालेलं आरक्षणाचा मुद्दा या पार्लमेंट स्पेशल सिटिंगमध्ये त्यांनी आणला आणि त्याला जोडलं काय तर डिलिमिटेशन जोडलं आणि खासदारांची संख्या आपल्याला वाढवायची हे जोडलं. कदाचित त्यांना माहिती सुद्धा असावं की हे काय मान्य होणार नाही. मग महिला आरक्षण आपल्याला न देणं हे बरं, कारण का आपण जर बघितलं तर भाजप ज्या विचाराने चालतं त्याला आपण मनुवाद म्हणतो आणि त्या मनुवादाचा आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये कुठेही महिलांना अधिकार, ताकद, महिला सबलीकरण हे मुद्दे त्याच्यामध्ये येत नाहीत. त्यामुळे मुद्दामून डिलिमिटेशन आणि खासदार वाढवण्याचा प्रयत्न नाहीतर एक बिल ह्याच्यात घुसवलं जे सगळ्यांनी रिजेक्ट केलं. 100% भाजपचा पराजय हा परवाच्या पार्लमेंट सेशनमध्ये त्या ठिकाणी झाला.